शुभम कम्प्युटर रेसा फॅमिली अर्जेसा. नमस्कार, माझे नाव श्रावणी मसराफ आणि मी टॅली विथ GST हा कोर्स इथे केला आहे आणि त्यात मला 90% मार्क्स भेटले आहेत. आणि जेव्हा मी फर्स्ट डेला इथं आलते तेव्हा मला काहीच नव्हते, कम्प्युटर ज्ञान तर अजिबातच नव्हतं. आणि त्यावेळेस म्हणजे माझे सर आहेत, सोनवाने सर, ते आमच्या ओळखीचेच आहेत आणि आम्ही शेजारीच राहिला आहेत ना. आणि मग जी ज्ञानेश्वरी मॅडम आहेत त्या माझ्या बालपणीच्या मैत्रीण सुद्धा आहेत. आणि त्यांच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या असताना तेव्हा मी क्लास लावला होता, जॉईन केला होता. सकाळची बॅच असायची आमची. कितीची बॅच होती? 7ची बॅच असायची. आणि त्यांनी म्हणजे त्यावेळेस 2 महिने त्यांनीच आम्हाला ट्रेनिंग दिली आणि इतकी परफेक्ट म्हणजे सोनवानी सरांनी म्हणजे आम्हाला इतकं नाही सांगितलं तितकं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. एकदम असं परफेक्ट आणि मैत्रीण असल्यामुळं कसं असं जवळ घेऊन एकदम परफेक्ट म्हणजे परफेक्टच म्हणायचं तर मी इतकंच म्हणू इच्छिते की ज्ञानेश्वरी मॅडम पुढे जाऊन खूप माझ्यासाठी तर आत्तापासूनच टीचर आहेत. मी त्यांना टीचरच म्हणते, कुठेही भेटली तरी टीचरच बोलते. तर त्या पुढेही जाऊन अशाच प्रगती करावा आणि भगवानच्यांनी इतकीच प्रार्थना करते. धन्यवाद. वाव, नाईस. ज्ञानेश्वरी, तुमचं काय? तुम्ही बसा बरं. तुमच्या स्टुडंटच्या फीडबॅकवरती तुमचं काय ओपिनियन आहे? सर्वात पहिले तर थँक्यू तिला की म्हणजे माझी मनं खूप व्यक्त केली तिने. आणि थँक्यू. फ्रेंड पण आहे ती माझी आणि एक स्टुडंट पण आहे. म्हणजे असंच नाही की सगळ्यांना तिलाच अशी स्पेशल ट्रीटमेंट आहे. सगळ्यांनाच, कोणी फ्रेंड असो किंवा स्टुडंट असो, सगळ्यांना इथं शुभम कॉम्प्युटरमध्ये असंच ट्रीट केलं जातं. कुणाला काही डाऊट असला, किती वेळा विचारलं तरी सांगितलं जातं जोपर्यंत त्याला समजलं जात नाही. वा, एक्सलंट, नाईस. जे सर आम्हाला सॅटरडे म्हणजे दर हफ्त्याला म्हणजे शनिवारी ना आमचं दर हफ्त्याचं पूर्ण जे आम्हाला अडचण यायची ते आम्हाला ग्रुप प्रॅक्टिकल घेऊन त्या सॉल्व करायचे. आणि त्यावेळेस आम्हाला मोटिवेशनही द्यायचे. आणि त्यातलंच एक वाक्य आहे, जीवन एक पेन के भांति है, इंक जब तक खत्म हो उससे पहले अपने जीवन की कहानी लिखो. वाव, सुपर, नाइस. जीवन एक पेन के भांति है, जब उसमें इंक है तब तक चलेंगे, इंक खत्म होने से पहले आपको अलर्ट होना चाहिए. खूप सुंदर, नाइस, सुपर, नाइस, एक्सलंट. मला ज्ञानेश्वरीने पण खूप सहकार्य केलं. आम्हाला जे पण प्रॉब्लेम यायची, सर तिथं नसले तर त्या आम्हाला खूप चांगले म्हणजे सांगायच्या, समजून पण सांगायच्या. एकदा नाही, दोनदा नाही, जेवढ्या वेळेस आम्ही विचारायचो तेवढ्या वेळेस ते सांगत होत्या समजून. वाव, एक्सलंट, नाईस. ज्ञानेश्वरीने आम्हाला फ्रेंड सारखंच नाही तर टीचर सारखं पण सांगितलेलं आहे. म्हणजे सगळी गोष्टी ती सांगायची जेव्हा सर नसायची. आणि ज्ञानेश्वरी म्हणजे खूप असं प्रोग्रेस करणारे पुढे जाऊन. नाईस, नाईस. नाही का, ज्ञानेश्वरी दिदी मी फर्स्ट टाइम पाहिलं होतं. मला वाटलं हे पण स्टुडंट असेल, पण नंतर नाही का ना, ती जेव्हा खुर्चीवर सरांच्या जेव्हा खुर्चीवर बसली तेव्हा मला कळलं ही टीचर आहे बा. मला पहिली तिची भीती वाटायची. मला वाटलं नाही का नाही, हिला येत नसेल, मला पण भीती वाटायची. मला समजून सांगन का, हलक्यात घेईन का मला. माझं बोलणं आहे ना जरा वेगळंच होतं त्यावेळी. मला भीती वाटायची हिला माझं रागीन का वगैरे तसं. तर पण नाही, तिने मला सगळं समजून घेतलं. मी तिला टीचरप्रमाणे तर माझ्या बहिणीप्रमाणे असं हे केलं, कसं विचारमध्ये भावना निर्माण केली. येस, आणि त्यानंतर तुम्हाला त्यानुसार त्यांनी ट्रेनिंग दिले. गणपतीच्या वेळी पण नाही का ना, जेव्हा तुम्ही पुढे होते तेव्हा तिनेच आमचं सगळे गेम घेतले. मला जे क्वेश्चन समजला नाही तिने तुम्हाला सगळं समजून सांगितलं. वाव, नाईस, नाईस. ज्ञानेश्वरी मॅडम, तुमचं काय ओपिनियन आहे? बाकी सर्वांना खूप म्हणजे थँक्यू सो मच की म्हणजे तुम्हा सर्वांचा थँक्यू सो मच. म्हणजे मी पण नशीबवान आहे की तुमच्यासारखे मला फ्रेंड्स, लिटल सिस्टर्स आणि स्टुडंट्स भेटले. आणि थँक्यू. ओके, बट हे जे काही तुमच्याबद्दल जे काही ट्रेनिंगचं ओपिनियन देत आहे
त्याबद्दल तुम्ही यांच्यासाठी काय मेसेज देऊ इच्छित आहे? त्यांच्यासाठी हाच मेसेज राहील की जसं इथं तुम्ही एवढं लक्ष देऊन सगळं केलं काम वगैरे, ते तुमची प्रोग्रेस आणि पुढे जाऊन तुम्ही असंच कॉलेज असो तुमचं करिअर असो तिथेही अशीच प्रोग्रेस करा आणि खूप मोठे व्हा. वाव, नाईस, सुपर.